मित्रांनो नमस्कार। बघा, आज आपल्याला एका अशा विषयावरती बोलायचं आहे। तो विषय खूप महत्त्वाचा आहे। बघा, हा विषय प्रथमतः मी आणतोय आणि आता काही लोक आहेत, काही लोक डबल ढोलकी म्हणा किंवा खुनशी रंग बदलणारे आहेत आणि ते कसे आहेत त्यांची आपण स्टेप बाय स्टेप मुद्देसूद त्यांची आपण पोलखोल केलेली आहे। तुम्ही पण ह्या व्हिडिओचा आनंद घ्या, आस्वाद घ्या। तुम्हीच फक्त हसत बसू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि त्यांनाही आनंदाबरोबरच यांची जी खरी यांची ओळख आहे ते ओळख नक्कीच होऊ द्या। बघा, कोणीतरी कुणाला काय म्हटलं त्यातून द्वेषाची भावना आणून त्या माणसावरती द्वेष वकणं, गरळ वकणं किंवा खुन्नस काढणं याला राजकारण नाही म्हणत। कारण राजकारणी माणूस हा नेहमी संयमी असावा। आता कुणाल कामरानं काल परवा गद्दार नावाची कविता केली, त्यांनी अनेक कविता केल्या, त्यावरती प्रतिक्रियाही लोकांनी दिल्या आणि त्यावरती खास त्यांची बाजू लावून धरली होती संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी किंवा उबाटा गटाने। कारण उबाटा गटाचा तो स्पॉन्सर व्यक्ती आहे, असो विषय असो। पण या ठिकाणी गद्दार शब्दावरती हे झालं तर यांनी जर राजकारण बनवलं। पण त्या दिवसामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते त्यावेळेस त्यांना कुणीतरी टकलं म्हणलं होतं की टकला मुख्यमंत्री, तर त्यावेळेस त्या माणसाला पकडून त्याची टकली ही यांनी केली होती। फक्त टकला हा कुणी असू शकतो, टकला हा शरीराचा एक भाग आहे, केस टकला होतो, पण ते टकले म्हणल्यामुळं एवढा राग आला, एवढं त्यांना हर्ट झालं, त्यांनी डायरेक्ट त्या मध्ये जाऊन टकली करून टाकली। इथपर्यंत हे उबाटाचे कार्यप्रणाली आहे किंवा एवढी यांची कार्यतत्परता आहे ते खुनशीच्या बाबतीमध्ये आणि ते दुसऱ्याला ज्ञान शिकवतात। उद्धव ठाकरेंचे बोलणे म्हणजे एक प्रकारची कॉमेडीच आहे। उद्धव ठाकरे स्वतः आता कॉमेडीचा विषय हा महाराष्ट्रामध्ये बनले। त्याचे कारण काय आहेत हे सगळं माहिती आहे। त्यांचा एक काल परवा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, तो म्हणजे वक्फ बिलाच्या बाबतीमध्ये ते म्हणतात की आज 3 एप्रिल आहे, म्हणजे काल 2 एप्रिल असेल। बघा, आता आज 3 एप्रिल आहे, याचा अर्थ काल 2 एप्रिल असेल, उद्या 4 एप्रिल होईल, म्हणजे आज 3 एप्रिल आहे। ते मीडियावर जाऊन सांगतात की आज 3 एप्रिल म्हणजे काल 2 एप्रिल असेल। आणि परत प्रत्येक गोष्ट सांगताना, एखादी गोष्ट मांडताना, बाजू मांडताना ते एक गोष्ट नेहमी म्हणतात की मी त्यावेळेस मुख्यमंत्री होतो, त्यावेळेस मी मुख्यमंत्री असताना। तसं काय यांनी मुख्यमंत्री असताना असे कुठले दिवे लावलेत, त्यांनी मुख्यमंत्री असताना असे कुठले कुठले मोठे मोठे कामं केलेत, त्यांनी मुख्यमंत्री असताना फक्त काय गोष्टी बघितल्या, दिशा साली यांच्या असतील, सिंग राजपूतांच्या असतील, त्यानंतर चितळेचे असतील, कुकरबुशीचे असतील, फक्त ह्या गोष्टी महाराष्ट्रानं बघितल्यात। आणि एका रूम मध्ये बसून व्हिडिओ कॉलला टीव्हीवरती व्यक्ती यायचा, ज्यावेळेस व्हिडिओ कॉल संपेल त्यावेळेस तो माणूस गायब व्हायचा, असंही त्यांच्या सहकार्याने सांगितले। मग हे नेमकं काय दिवे लावलेत म्हणून ते सांगतात की मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो तर असं झालं होतं। बघा, व्हिडिओ बघून घ्या, एक वेळेस तुम्ही एन्जॉय करा। आज 3 एप्रिल आहे, साहजिकच आहे 3 एप्रिल म्हटल्यानंतर काल 2 एप्रिल होती। आप कहाँ के ज्ञानी बाबा? मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा चीन घुसला होता आपल्या देशामध्ये। नुकतीच ईद झालेली आहे, त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या जोडल्यात। यही नहीं, अभी और सुनिए। कारण आमच्यावरती जो काय आरोप करताय की बाळासाहेबांचे विचार काय, बाळासाहेबांचे विचार पता नहीं जेवढं मुसलमानांचं लांगुलचालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनाना सुद्धा लाज वाटली असेल की अरे आपल्याला नाही जे करता आलं ते यांनी केलं। उसमें बैल का जिक्र किया था, बैल जिस तरीके से जाता है खेत में तो वैसे मत चलो, सीधा चलो। क्या बोला तूने? अरे कहना क्या चाहता है वही तो मैं कहता हूं। मिंदे एसनशी एसनशी आपले खासदार काही नाराज आहेत, त्यांना समर्थनार्थ राहू दे एसनशी। आणि संजय राऊत बोलताना काय बोलतात वक्फ बिलाच्या बाबतीमध्ये, आता वक्फ बिल जे आहे ते मांडले आणि ते पास झाले, लोकसभेत पारित झाले आणि ते राज्यसभेमध्ये पारित झाले, हे दोन्हीकडे ही बिल पारित झाले। पण त्यावेळेस आता ही बिल पारित झाले याचा अर्थ या बिलामुळं काही मुस्लिम समाज सुद्धा आनंदी आहे, त्यांना हे आनंद वाटतोय आणि ते आनंद जाहीर करतात रस्त्यावरती येऊन।
आणि तो आनंद जाहीर करतात ते हातामध्ये बॅनर घेऊन फोटो घेऊन मोदींच्या, आणि ते मोदींना बाहे म्हणतात. यावेळेसच असं झालं की राऊतांच्या बुडाखाली आग लागते आणि त्यांचा अंगाचा असा तळतळाट होतो, फळफळाट होतो. आणि त्यावेळेस ते म्हणतात की वक्फ बिलावरून ते म्हणतात की मला वाटतं भारताचा आता पाकिस्तान होतोय, म्हणजे हिंदूंचा पाकिस्तान होतोय. बघा, म्हणजे ते एखाद्या वेळेस मुस्लिमांच्या साठी एखादी चांगली कथा कुठलं बिल आले, ते बिलात सुधारणा केली त्यावेळी पोटामध्ये दुखायला लागतं. बघून या व्हिडिओ तो एक वेळेस. मुझे तो लगा कि बैरिस्टर जिना का कब्र से आत्मा उठकर अपने शरीर में घुस गया. ऐसा मत करो. हमें पहले लगता था कि हम सब मिलकर एक हिंदू राष्ट्र बना रहे हैं, लेकिन आपका भाषण, ये आपके सब देखकर मुझे लगा आप हिंदू पाकिस्तान बनाने जा रहे हो, हिंदू पाकिस्तान बनाने जा रहे हो. मी तर म्हणेन मुसलमानांपेक्षा हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत. आमचेच माणसं आम्हाला प्रश्न विचारतायत, खेचतायत. आपको क्या चाहिए? हिंदू राष्ट्र चाहिए, मटर राष्ट्र चाहिए. कोणाची परवानगी घ्यायची? हे हिंदूच राष्ट्र आहेत. हिंदुस्थानात हिंदू राष्ट्र नसेल तर काय पाकिस्तानात? हे हिंदू राष्ट्र आहे. कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही, कोणीही त्याचे भानगडीत पडू नये. आमच्या ही जी एकंदर तुम्हाला भाषा त्यांच्याशी बोलायला लागते तरच ते गप्प बसतील. नाही तर सगळेजण आधी हिंदू खास करून हलकटपणानं प्रश्न विचारत असतात. हलकटपणानं पुष्कळाला असं वाटतं की यांच्या रक्तात काय भेसळ झाली की काय. त्या क्रॉसब्रीड. आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी. आता आदित्य ठाकरे साहेब आणि प्रियंका चतुर्वेदी मॅडम ह्या दोन्हीही लोकांचा चेहरा बघितला की दावोस प्रकरण, लंडन प्रकरण सर्वांना आठवत आहे. जाऊन तिथं बर्फ जाऊन खेळलं कोण, काय 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 असो, पण या ठिकाणी आदित्य ठाकरे आपल्या काकांची बाजू जी आहे ती लावून धरतात. ते बाजू म्हणजे कुठली की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर मराठीचा मान ठेवलाच पाहिजे आणि सगळ्यांनी मराठी बोललीच पाहिजे. त्यावरती आदित्य ठाकरे सुद्धा त्याची बाजू घेतात. ते सांगतात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राहायचंय, तुम्हाला मराठी बोलता आली पाहिजे, तुम्ही मराठीचा मान ठेवला पाहिजे. पण त्यावेळेसच त्यांच्या सोबत अजून एक व्यक्ती खाली सांगते, ते म्हणजे प्रियंका चतुर्वेदी. आता प्रियंका चतुर्वेदी ही हिंदी भाषिक महिला आहे. महाराष्ट्रामधलीही नाही, पर महाराष्ट्रीय आहे, महाराष्ट्रातील नाही. ते मग ते स्वतः हिंदी बोलते आणि स्वतः हिंदी भाषिक परप्रांतामधली महिला ही उबाटाची राज्यसभेची खासदार आहे. आता याहून मोठं विडंबन काय असेल ते तुम्हीच खाली सांगा. तुम्ही हा एक व्हिडिओ बघून घ्या. भाषण ऐकलं नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे ही हिंमतच कोणी कसं करू शकतं महाराष्ट्रात राहून की आम्ही मराठी बोलणार नाही. आणि हे प्रत्येक राज्यात तसंच असायला पाहिजे. मातृभाषा तिकडची किंवा जी स्थानिक भाषा आहे त्याचा मान सन्मान राखलाच गेला पाहिजे, नाही तर कडक कारवाई कायद्याने देखील केली पाहिजे. और अगर महाराष्ट्र में रहना है, मराठियों के अधिकारों का ध्यान रखना है, मराठियों के सम्मान रखना है, क्योंकि आज जो एक कर्म भूमि आपकी है वो मातृभूमि मराठियों की है, मराठाओं की है. उसका सम्मान करने की जिम्मेदारी आप सभी की. मित्रांनो, भाऊ तोरशेकर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. भाऊ तोरशेकर म्हणजे एक ज्येष्ठ पत्रकार आणि यांनी द पोस्टमॅन या एका चॅनलला तरी बोलताना सांगितलंय की बाळासाहेबांनी जो शब्द मतदाराला दिला होता तो शब्द त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाळला. ज्या वेळेस भाजप ही राष्ट्रवादी सोबत युती करत होतं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की मी तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो पण ह्या युतीमध्ये राहणार नाही आणि मी कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही अशा अवस्थेमध्ये राष्ट्रवादी सोबत बसणार नाही. हे ठणकावून सांगणारे बाळासाहेब ठाकरे त्यांनी हे सांगितलं जर तुम्ही युती ते सोबत केला तर तुम्हाला आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ पण त्यांच्या सोबत आम्ही बसणार नाही. हा बाणेदारपणा, हा जो एक वसा त्यांनी धरला होता आणि त्याने जो मतदार सांभाळला होता, त्यांनी मतदाराच्या भावनेची कदर केली होती, ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे कुठं आणि हे आता आलेले झुमरुट कुठं. मला नाही आबरू आणि मी कशाला घाबरू म्हणणारे हे लोक. आणि खास करून त्या काकासोबत बाळासाहेब ठाकरे हे थांबायला तयार नव्हते. तर ही भाजप सोबत असताना त्या काकाच्या बोटाला धरून उद्धव ठाकरे हे भाजपची युती तोडून आपला फोन बंद करून ते यांच्या सोबत आले आणि त्यांची आज जी अवस्था होऊन बसलेली आहे ही अवस्था सगळ्यांना माहिती आहे. आणि हे खऱ्या शिवसैनिकांना आणि खऱ्या महाराष्ट्रातील मनसैनिकांना
ही अवस्था खरंच पाहवत नाही. त्यांना पाहून लोकांना क्यू येते त्या गोष्टीची की बघा हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला आली असं आपल्या गावाकडे म्हणी आहेत की बापानं मोठं कार्य केलं आणि मुलांना त्या नाव पूर्ण डुबवून टाकलं. म्हणजे प्रबोधनकार ठाकरेपासून ते बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे जर ह्या 4 पिढ्या बघितल्या तर 2 पिढ्यांची जे त्यांनी नाव कमवलं ते नाव ह्या 2 पिढ्यांनी घातलं असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आता यावरती बाहू तोरशेकर नेमकं काय बोललेत तुम्ही ते एक वेळेस बघून घ्या. 1999 मध्ये जेव्हा निवडणुकीचे निकाल आले आणि भाजप किंवा प्रमोद महाजन वगैरे आग्रह धरत होते की आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली निवडणूक आपण बरोबर घेऊ, बाळासाहेब म्हणाले नाही घेणार. मी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली, मी त्यांच्याबरोबर सत्तेत बसणार नाही, ही बाळासाहेबांची भूमिका होती. भाजपचा आग्रह होता की राष्ट्रवादीला सोबत घेऊन 3 पक्षांचं सरकार बनवू, काँग्रेसला विरोधात बसू. बाळासाहेब म्हणाले नाही चालणार आणि यामुळे सरकार बनवायला विलंब झाला. शेवटी बाळासाहेबांनी अडवाणींना फॅक्स पाठवला की मी तुमच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतलाय, तुम्हाला शब्द दिलाय, मी तुमच्या बरोबर राहीन, तुम्ही राष्ट्रवादी आणि भाजप मिळून सरकार बनवा, शिवसेना बाहेरून पाठिंबा देईल, पण मी शरद पवारांबरोबर राष्ट्रवादी बरोबर सरकारमध्ये बसणार नाही. तेव्हा अडवाणींनी कानपिचक्या दिल्या म्हणून मुंडे आणि महाजन मातोश्रीवर गेले, पण तोपर्यंत विरोधी आघाडी झालेली होती. तेव्हा निकालानंतर राष्ट्रवादी बरोबर जायचं नाही, सत्ता मिळत असून बाळासाहेबांनी मतदाराला दिलेला शब्द पाळला, त्यांच्या सुपुत्राने मतदाराला दिलेला शब्द पायदळी तुडवला. तेव्हा गद्दार कशाला म्हणतात हे तुम्ही. आणि आता एक शेवटचा मुद्दा आहे त्याच जत्रेमधला, हास्याची जत्रा. त्यामधला प्रफुल्ल पटेल यांनी बोलताना राज्यसभेमध्ये ज्यावेळेस उपबिल चालू होतं त्यावेळेस ते बोलले की संजय राऊत हे रंग बदलतात, जर बाळासाहेब ठाकरे असले असते तर त्यांनी ही भूमिका घेतली असती का, आणि जे भूमिका आता राऊतांची आहे त्यावरती त्यांनी भाष्य केलं. संजय भैया म्हणून ते सगळे काही बोलून गेले आणि त्यावेळेस हे मिठू मामा किंवा सकाळचा 9चा बिना बुडाचा हा भोंगा म्हणजे जर शिवसेनेच्या नामांकित मामना पत्र म्हणजे वृत्तपत्राचे एक स्वयंघोषित विश्व प्रवक्ते किंवा संपादक हे संजय राऊत हे त्यावेळेस फक्त हसायचे, पाहायचे, पण त्या गोष्टीवर ते कधी काही बोलले नाही त्यावेळेस. पण यांचा जो आत्मस्वाभिमान आहे, जो स्वाभिमान आहे, तो स्वाभिमान त्यांचा त्यावेळेस बाहेर आला ज्यावेळेस ते राज्यसभेच्या त्या अधिवेशनातून बाहेर आले आणि त्यावेळेस ते सकाळचा 9चा भोंगा त्यांनी चालू केला. मग त्यावेळेस ते त्याच्या बाबतीमध्ये गरळ ओकायला सुरुवात केली की मी त्यांना नागडं करीन, त्यांचे प्रकार सगळे बाहेर काढेन. अरे भाषा कुठली आहे तुमच्यामध्ये? जर दम असला असता तर तुम्ही त्यावेळेसच त्या गोष्टी जर बोलल्या असत्या, पण दम नसल्यामुळे तुम्हाला बाहेर येऊन त्या गोष्टी 9 वाजता बोलाव्या लागतात, ते पण आपल्याच चाय बिस्कुट पत्रकाराच्या समोर. म्हणजे नेमकं जे हे प्रकरण आहे. आणि शेवटचं तर बघा एवढी गंमत आली होती त्या दिवशी त्या राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये की प्रियंका चतुर्वेदी एक काँग्रेसच्या पहिलेच्या नेत्या त्या शिवसेनेमध्ये आल्या आणि त्यांच्याकडे बघून राऊत काय म्हणतात की काही लोक 10 पक्ष बदलून हे येतात. आता हे जोडा त्यांनी त्या चतुर्वेदीला मारलाय की स्वतःला मारून घेतलाय, तर तुम्हीच एक वेळेस दोन्ही व्हिडिओ बघून घ्या आणि तुम्ही ह्या सर्व व्हिडिओचा आनंद घेतला असेल, तुम्ही आनंद स्वतः घेऊन हसत बसू नका. हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवायचं काम करा. एक आपली नैतिक जबाबदारी, एक आपलं कर्तव्य समजा आणि हा व्हिडिओ दन सगळ्याकडे पाठवून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय भीम.